नमस्कार व्ह्यूअर्स, कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी गणपती बाप्पांसाठी मोदकांचा नैवेद्य केला होता. त्यानंतर आम्ही विसर्जनाची तयारी केली गणपती बाप्पांची आणि विसर्जनाच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पांसमोर फोटो आणि व्हिडिओ थोडे काढून घेतले, जेणेकरून आठवणी राहतील त्या. नेक्स्ट इयरला परत हे सेम गणपती आणि सेम सगळं नाही राहणार. त्यासाठी आम्ही आत्ताच सगळे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले. एक फॅमिली फोटोसुद्धा काढला गणपती बाप्पांसमोर. आम्ही ठरवलं की दरवर्षी गणपती बाप्पा बसतील ना, त्यांच्याजवळ आम्ही फॅमिली फोटो एक काढू. इतकं सुंदर डेकोरेशन आणि इतकी सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती होती की आम्हाला बिलकुल विसर्जन करायची इच्छाच होत नव्हती. माही तर म्हणत होती मी गणपती बाप्पांना नेऊ देणारच नाही. मग तिला समजवलं की आता जर गणपती बाप्पा नाही जाणार तर नेक्स्ट इयरला कसे काय येतील परत. आरती झाल्यानंतर काही वेळानंतर आम्ही गणपती बाप्पांची जागा थोडी सरकवून घेतली आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या जो कळस आहे, पुढचे फुलं, हार सगळं एका पिशवीत निर्माल्य भरलं, जेणेकरून आम्हाला तिथे त्याचं विसर्जन करता येईल. आणि बाकी सगळं डेकोरेशन अजून बाकी होतं. इथे गणपती बाप्पांना पूर्ण घराचं दर्शन करवतो आहे. गणपती बाप्पांची स्थापना खालच्या हॉलमध्येच केली होती. आम्ही गणपती बाप्पांना वरचे रूम दाखवायपासून सुरुवात केली. इथे गणपती बाप्पा वरचे रूम बघून आले आहे. आता ते खाली किचनमधनं देवरूममधनं मग किचनमध्ये आणि किचनमधनं मग कंपाऊंडमधनं गोल फिरून या रीतीने आम्ही त्यांना घेऊन जाऊया. गणपतीची मूर्ती पण हेवी आहे, म्हणजे थोडं फास्ट सगळं करायला लागेल. मी पहिलेच कार ओपन करून त्यामध्ये बाकी सगळं सामान ठेवून आले. त्या सामानामध्ये तिथे आरती करायला लागेल विसर्जनाच्या पहिले. ती सगळी सोय केली होती आणि पाट घेतलेला होता गणपती बाप्पांचा. माहीचे पप्पा ड्रायव्हिंग करणार होते आणि माझे सासरेसुद्धा येणार होते आमच्याजवळ आणि माहीसुद्धा येणार होते. आई आणि रुही दोन्ही घरी राहणार होते. इथे आई गणपती बाप्पांसाठी वाजा वाजवत होते. आता गणपती बाप्पा बसतील कारमध्ये. चल माधुरी बस. मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा. मोरया मोरयाच्या जयघोषामध्ये आम्ही गणपती बाप्पांना घेऊन चाललो होतो विसर्जनाच्या ठिकाणी. विसर्जनाचं ठिकाणही खूप मोठं होतं, खूप गर्दी होती तिथे. आणि आम्ही जसे गणपती घेऊन आलो होतो तसे शेकडो लोक तिथे गणपती घेऊन आले होते फॅमिलीसहित. आणि सगळे कोणी आरती करत होतं गणपतीसाठी, तर कोणी गणपती बाप्पांना विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जात होतं. मग आम्हीसुद्धा आरतीची तयारी केली आणि आरती करून घेतली गणपती बाप्पांची. गोल गोल फिरते हैं का? पप्पा तिकडे जवळ येऊ नका. माही तिकडे जवळ बेटा. अरे हात मोरया. तीन बार करना. गणपती बाप्पा मोरया.
जय गणेश. हा हा तिकडे चल ना तिकडे हा बरं. किती मस्त देखायचं